वडापावच्या ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर ट्रेलर हा अतिशय मध्यम दर्जाचा आहे, यामध्ये विशेष असं काही दिसत नाही आणि विशेष करून चित्रपटाबद्दल चर्चा करायला भाग पाडतील किंवा बोलायला भाग पाडतील असा एकही मोमेंट मला ट्रेलरमध्ये आढळून आला नाही. तोच तो फॅमिली ड्रामा, तीच ती लव्ह स्टोरी आणि तेच ते काहीतरी लव्ह स्टोरीच्या नावावरती अजून काहीतरी वेगळं, माझ्या मुलाची लव्ह स्टोरी, माझ्या पंतूची लव्ह स्टोरी, माझ्या नातवाची लव्ह स्टोरी, या पलीकडे मराठी चित्रपट हा विचारच करू शकत नाही. याचं एक अतिशय उत्तम उदाहरण प्रसाद ओक यांनी मागचा चित्रपट जो केला होता, त्यांचा 99वा चित्रपट, तो सुद्धा फॅमिली ड्रामा आणि लव्ह स्टोरीज होता आणि त्यांचा 100वा चित्रपट सुद्धा फॅमिली ड्रामा आणि लव्ह स्टोरी. फक्त फरक एवढाच आहे की हा सगळा बाहेर चित्रित झालेला चित्रपट आहे, जो की भारतात नाही, बाहेरच्या कुठल्या देशात चित्रित झालेला चित्रपट दिसतोय. आता चित्रीकरणाला बाहेर जाण्यापेक्षा त्याच रटार कंटेंट मधून हे मेकर्स कधी बाहेर येणार देव जाणे. आता ट्रेलरमध्ये विशेष असं काही दिसतच नाही. प्रसाद ओक यांचा हा 100वा चित्रपट आहे, बस, या पलीकडे काहीच नाही. तर याच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवावं आहे. तर मित्रांनो, हा होता माझा वडापाव ट्रेलरचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर ट्रेलर बाबतीत तुमच्या काय भावना येतात त्या सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करू शकता आणि सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन कंटेंटसाठी.